श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद् भगवद्गीता एक चिंतन या दोन्ही ग्रंथांमध्ये आपण बघत आहोत की मुक्तीचा विषय आहे. एक बंधन असतं आणि एक मुक्ती असते आणि बंधनाची जाणीव होणं हे मुक्तीकडे नेणारं असतं. आपल्याला अज्ञानामुळे बंधनाची जाणीवच होत नाही. बंधन नावाची गोष्ट आहे, बहुतेकांना त्याची कल्पना नसते. कारण जे बंधन इथे अभिप्रेत आहे त्या बंधनाची आपल्याला काही जाणीवच होत नाही, कल्पनाच येत नाही की आपण कशा प्रकारे बंधनात आहोत. मग आपल्याला एक सर्वसाधारण कल्पना असते की जन्म आणि मरण यापासून सुटका नाही. आता जन्म आणि मरण म्हटलं तरी आपल्याला हा पुनर्जन्म जो आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल की पुनर्जन्म नावाची गोष्ट असते. म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा जन्म होतो. याच्यावर जर विश्वास नसला तर मग बंधनाची काही आपल्याला कल्पनाच येणार नाही. पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे किंवा कर्मविपाक आहे, कर्माचं फल असतं आणि ते फल प्रारब्ध, संचित, क्रियमाण या 3 रूपात असतं. कर्माचं फल असतंच आणि फल दिल्याशिवाय ते संपत नाही. हे जे कर्म सिद्धांत आहे, कर्म आणि कर्मफल हे अच्छेद्य असतं, त्याला तुम्ही वेगळं करू शकत नाही. आणि त्यामुळे मग पुनर्जन्म हा तुम्हाला कबूल करावाच लागतो, मान्य करावाच लागतो. मग तुम्हाला बंधन म्हणजे काय कल्पना येते की नाही. तसं आपल्याला जन्मभर बंधन म्हणजे काय समजतं, पण त्या बंधनं म्हणजे हे व्यवहारिक जगातलं असतं. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करता येत नाही. विशेष करून लहान मुलांना ते बंधनाची जाणीव खूप असते. त्यांना आपण करू देत नाही पुष्कळशा गोष्टी. हे करू नको, ते करू नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. कारण ते लहान असतं, त्याला सतत सांगावं लागतं. कारण त्याला अजून अनुभव नसतो जगाचा. त्यामुळे त्याला सतत काहीतरी तुम्हाला सांगावं लागतं, त्याला काहीतरी मार्गदर्शन करावं लागतं. पण त्याला ते बंधन वाटतं. शाळेमधल्या मुलांना बंधन वाटतं किंवा जे कार्यालयात काम करतात त्यांना बंधन वाटतं. त्यांना वाटतं की बॉस त्यांना खूप छळतो आहे, त्रास देतो आहे, मी त्यांना जसं वागतं तसं वागता येत नाही. पण हे झालं व्यावहारिक बंधन. एरवीसुद्धा आपल्याला जसं पाहिजे तसं काही वागता येत नाही, शक्य नाही. ते बंधन नसतं, पण आपल्याला मात्र ते बंधन वाटतं. पण इथे जे बंधन आहे हे बंधन म्हणजे वेगळ्या प्रकारचं आहे. आपण गेल्या वेळी बघितलं की ते अज्ञानाचं बंधन आहे. अज्ञानेनावृतं ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. भगवद्गीता म्हणते हा जंतू आहे, ज्याने जन्म घेतलेला आहे तो जंतू. तेन मुह्यन्ति जंतवः. माणूस मोहात पडतो. मोहात पडणं हा आपल्याला हरघडी येणारा अनुभव आहे. असं म्हणता येईल का दिवसभर मोहात पडतो की नाही. त्याच्यामुळे मग हे बंधन आहे. नाही, अज्ञानेन आवृतम ज्ञानम. हे ज्ञान म्हणजे काय. हे ज्ञान म्हणजे व्यावहारिक जगतातलं जे आहे. आपल्याला बरंचसं ज्ञान असतं, पण ते आपण उपयोग कामास येत नाही पुष्कळदा. आपल्या चुका होतात, नाही तर चुकाच झाल्या नसता. आणि इथे जे ज्ञान म्हणतो आहे हे आत्मज्ञान आहे. स्वतःच्या स्वरूपाची जाणीव. मी कोण आहे याची जाणीव. मी न स्थूल शरीर आहे, न सूक्ष्म शरीर आहे, न कारण शरीर आहे, न महाकारण शरीर आहे. माझा शरीराशी काही संबंधच नाही आहे की नाही. आणि खरं म्हणजे सत्य परिस्थिती आहे. आपला कोणत्याही शरीराची काही संबंध नाही आहे. पण हे कळणं फार कठीण आहे. म्हणून आता आपण पुढच्या अध्यायात बघू. 7व्या अध्यायामध्ये श्रीरामकृष्ण विद्यासागरांकडे जातील, ईश्वरचंद्र विद्यासागरांकडे. तो अध्याय फार छान आहे की नाही. त्याच्यामध्ये हा विषय आपल्याला आणखी चांगला बघता येईल आहे की
आपलं ज्ञान जे आहे, आत्मज्ञान, मी कोण आहे, मी आत्मा आहे, अजर अमर असा आत्मा आहे, ज्याला मृत्यू नाही, ज्याला जन्म नाही, असा आत्मा आहे. याचं कारण काय? ते बाकी सगळं जे आहे ते सगळं पुसून जातं. की नाही, आपण पाटीवर काहीतरी लिहितो, बरंच काही लिहितो, लहान मुलं लिहितात, आणि मग आपण फळ्यावर लिहितो आणि फळा पुसून टाकतो, फळ्यावर काही राहत नाही. तसंच आपली जी शरीराची जाणीव आहे, मग ते शरीर कोणते असो, सध्या आपल्याला स्थूल शरीराची जाणीव आहे, पण स्थूल शरीर थोडीच आहे की आतमध्ये एक सूक्ष्म शरीर आहे, तेच खरं शरीर आहे. जसं पेनमध्ये जॉटर असतो, आतमध्ये रिफिल असते, तोच खरा पेन असतो. ते रिफिल काही दिसत नाही आपल्याला, आपल्याला काय दिसतं, तो जॉटर दिसतो, आपण त्याला जॉटर म्हणतो, पण आतली रिफिल तो खरा जॉटर असतो की नाही. पण त्या रिफिलमध्ये पुन्हा आणखी शाई असते, ते खरं जॉटर असतं, त्याला कारण शरीर म्हणतात की नाही. आणि तो त्याला कारण होणं आणखी एक महाकारण शरीर असतं, कारण त्यामुळेच ते कारण शरीर म्हणजे शाई भरली जाते, ते जॉटर होतं, मग पेन होतो. हा सगळा उदाहरणाचा भाग आहे, दृष्टांताचा भाग आहे की नाही. म्हणजे हे सगळं ज्ञान आहे, हे आपल्या पदरीच पडत नाही की नाही, आपल्याला उपलब्धच होत नाही, सर्वसाधारण माणसाला उपलब्धच होत नाही मी. म्हणून तेन मुह्यंती जंतवा, म्हणून सगळं जग कसं आहे, मोहित झालेलं आहे, भुरळ पडलेलं आहे मी. कारण काय? त्याला अज्ञानाने झाकून टाकलेलं आहे. दोरीला सापाने झाकून टाकलेलं आहे, त्यालाच अज्ञान म्हणतात की नाही. साप नावाची गोष्ट काही नाही आहे, तो आपला भ्रम आहे, त्या भ्रमाने सत्य झाकून टाकलेलं आहे. हे सरळ अगदी सोपी आत्मज्ञानाचा विषय हा अत्यंत सोपी आहे. 2-4 गोष्टी जाणल्या की आपल्याला सगळं जाणलं. म्हणून श्रीरामकृष्णांनी आणखी सोपी करून टाकलं आहे. जसं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अस्मी हा क्रियापद आहे की नाही, ब्रह्म हे ज्ञेय आहे. आता हा अहम कोण? आपलं अहम म्हटलं की ह्याच वाटतं मी आहे, मी आहे, पण तो तिथे मीचा संबंधच नाही आहे, हे आपल्याला कळत नाही आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की सर्वसाधारण लोकांनी सोहम म्हणू नये. आता सोहम म्हणत काहीच हे नाही, अडचण नाही आहे. स म्हणजे परमात्मा, ते ब्रह्म, आणि अहम म्हणजे हा अहम आहे की नाही. आता हा अहम म्हणजे तो नाही आहे, आपल्याला कळतच नाही आहे. म्हणून इथे ते म्हणतात त्यांनी आणखी एक वेगळं महावाक्य दिलेलं आहे, जे आपण गेल्या वेळी बघितलं की नाहम नाहम तुहू तू आहे की नाही. म्हणजे इथे अहम म्हटलं की आपल्याला जो या शरीराचा बोध होतो, स्थूल शरीर जे बाहेरून दिसतं, सूक्ष्म शरीर जे आत असतं, त्या सूक्ष्म शरीराला निर्माण करणारा आणखी एक कारण असतं, आणि त्या सगळ्यांच्या मागे जे महाकारण असतं ते आता नाहम नाहम म्हणजे न अहम, हा अहम नाही, सिम्पल आहे की नाही. हा अहम नाही आहे, ज्याला मी म्हणतो तो मी नाही. याचं कारण काय? त्याला काहीतरी लिमिट आहे, त्याला काहीतरी बरेचसे बंधन आहेत आणि त्याला मर्यादा आहे, आयुर्मर्यादा आहे, काळाची मर्यादा आहे की नाही. प्रत्येक गोष्टीला काळाची मर्यादा असते, हे समजलं तर आपल्याला बरंच काही समजून जाईल आहे की नाही. काळ प्रत्येक गोष्टीला बदलवतो आहे, एका प्रत्येक क्षणाला बदलवतो आहे तो आहे की नाही. आपण गेल्या क्षणात होतो, तो आज नाही, आता नाही आहे. मग ते स्थूल शरीर आणि सूक्ष्म काहीच नाही आहे, सगळं बदललेलं आहे, पण तो आपल्याला दिसत नाही. त्याची धारणा होत नाही की आपण सतत बदलतो आहे, काळाचा परिणाम सतत आपल्यावर होत आहे नाही, ते आपल्याला कळत नाही, आणि त्यालाच आपण अज्ञान म्हणतो. आणि त्याच्यामुळे होतं काय? तूच आहे, नाहम नाहम तूच तूच असं म्हटलं आहे श्रीरामकृष्णांनी. मी नाही, तूच की नाही. म्हणजे तूच म्हणजे फक्त देवच आहे, बाकी काहीही नाही आहे. आता हे इतकं सिंपल महावाक्य म्हणता येईल आहे की नाही. तू आहे, कृपा ही केवलम की नाही. तू आणि तुझी कृपा की नाही, देव आणि देवाची कृपा की नाही. बाकी सगळं जे काही आहे ते सगळं कर्माधीन आहे, फलाधीन आहे की नाही. हे शरीर, चारही शरीरं, सगळंच्या सगळं हे संपूर्ण विश्व हे कसं काळाप्रमाणे चालत असतं, काळाचा प्रभाव आहे. संपूर्ण विश्व, सगळं ब्रह्मांडावर काळाचा प्रभाव आहे की नाही. काळाने असं म्हटलं की असं होतं, आणि तसं म्हटलं की तसं होतं की नाही. पूर्णपणे अधीन आहे, विवश आहे, तिथे कोणाचं काही चालत नाही.
मग त्याच्या पलीकडे जे ब्रह्म आहे, त्याच्या पलीकडे जो देव आहे, त्याची कृपा ही केवलम, हा विषय आपण पुढच्या याच्यामध्ये जेव्हा बघू 7व्या अध्यायामध्ये, त्यावेळी हा विषय आपल्याला चांगला कळेल. मी त्याच्या हातातील यंत्र आहे, त्या देवाच्या हातातील यंत्र आहे. याचा अर्थ काय? हा अहमबोध सतत होतो आपल्या मनामध्ये, प्रत्येक क्षणाला हा अहमबोध येतो. हा अहम काय नेहमीच स्थूल नसतो, सूक्ष्म पण असतो, आहे की नाही. पण बहुतेकांच्या बाबतीत हा स्थूल असतो, आहे की नाही. मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी की माझ्यामुळे झालं नाही, माझ्यामुळे झालं, याला स्थूल अहम म्हणतात, आहे की नाही. पण आत मात्र मला काहीतरी व्हायचं आहे, त्याला लोकेशणा म्हणतात. मला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे, की नाही. ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? फोल आहेत, सगळ्या गोष्टी पोकळ आहेत, याच्यात काहीही अर्थ नाही आहे. पण हे समजणं फार कठीण आहे. त्याच्यासाठी ऋषी लोक ध्यान करत असतात. आपलं वाटते काय हे ऋषी लोक जंगलात जाऊन ध्यान करतात, आपलं आयुष्य वगैरे वाया जावतात, आहे की नाही. दे आर वेस्टिंग देअर टाईम. असं नाही आहे ते, आहे की नाही. त्यांना ते परमसत्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्याचं महत्त्व त्यांना समजलं आहे आणि त्यासाठी आपलं जीवन झोकून द्यायचं हे समजलं आहे. आपल्याला त्याचं काहीच समजत नाही, आपल्याला ते काहीच कळत नाही. म्हणून नाहम तुझी कृपा नाही. आई तू यंत्र, मी यंत्र, म्हणजे मी नाहीच आहे तिथे. यंत्राला मी नसतो, की नाही. घराला मी नसतो, ते आहे, अस्तित्व आहे, पण तिथं मी नाही आहे. ती मोलकण असते, त्याला मी नसतो, की नाही. मी नसतं म्हणून तिला माझं नसतं. जिथं मी आहे तिथे माझं आहे, की नाही. म्हणजे बघा, हे आत्मज्ञान एवढंच आहे फक्त, एतावत इति, म्हणजे इतकंच आहे फक्त. पण हे समजायला, की नाही, अवघड आहे. याचं कारण काय? याच्यातून आपण बाहेर येत नाही. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणत मुक्ती साऱ्यांचीच होणार आहे. सतत प्रश्न येतो, आमची मुक्ती कशी होणार? कारण काय करतो आपण, काय बघतो? आमची मुक्ती म्हणजे माझ्याकडे बघतो, माझ्या स्थूल शरीराकडे बघतो, त्याच्या मर्यादा आहेत, आहे की नाही. खूप मर्यादा आहे स्थूल शरीराच्या. वय आहे, व्याधी आहे, की नाही. इथं दुखतं, तिथे दुखतं. सूक्ष्म शरीराच्या खूप मर्यादा आहेत. मन ठीक आहे, मन ठीक नाही आहे, सतत दिवसभरात बदलत असतं मन, त्याच्या मर्यादा आहेत. मग बाकीच्या पुढच्यात आहेतच, की नाही. कारण ते कर्मफल आहे, की नाही. ते तुम्हाला सतत पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतं. म्हणजे एवढ्या मर्यादा असल्यानंतर कुठला देवन, कुठलं काय, कुठलं ब्रह्मज्ञान वगैरे, या सगळ्या कशा गोष्टी आहेत, या ऐकायच्या असतात. आणि बहुतेक वेळ ऐकायच्या, कशाला ऐकायच्या, पण काहीच उपयोग नसेल तर त्या सोडून द्यायच्या असतात. त्याचा काही आपल्या जीवनाशी संबंध नाही. असा सरळ माणूस निष्कर्ष काढतो आणि तो पूर्णपणे चुकीचा आहे, आपलं नुकसान करून घेतो, की नाही. म्हणून त्याला म्हटलं आहे सत्संग, साधुसंग आणि प्रार्थना, की नाही. कृपा ही केवलम. आई मी तुला शरण आलेलो आहे, की नाही. मी भक्तिहीन आहे, ज्ञानपूजनहीन आहे, भजनपूजनहीन आहे, ज्ञानहीन आहे. आई तुम्हाला शुद्ध भक्ती दे, ही प्रार्थना आहे की नाही. याच्यामध्ये काय अहम नाही आहे की नाही. तुगा आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. याच्यात अहंकार नाही बघा, मागणी आहे, पण तिथे कर्मफल नाही आहे, की नाही. ते जसं लहान मूल मागतं ना, तसं आहे. लहान मूल आईला मागते, तिथे काही मागणी नसते, ते काही वासना नसते, की नाही. तसंच इथे आहे. तर हा जो प्रसंग आहे 6व्या अध्यायातला, याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या 2 गोष्टी दिसतात, की ज्ञान कशाला म्हणतात आणि मी कोण, हे सांगण्यासाठी हे कळावं म्हणून गुरु असतात. पण गुरु म्हणजे सच्चिदानंद गुरु, कारण तेच मुक्ती देऊ शकतात, बाकी कोणीही मुक्ती देऊ शकत नाही. देवदेवता मुक्ती देऊ शकत नाही, किती महान असो. म्हणून आपल्याकडे बघा, कोणत्याही मोठ्या माणसाचं मंदिर नसतं, आहे की नाही. पांडवांचं कोणतं मंदिर नाही आहे, भीष्मांचं मंदिर नाही, कोणाचंच मंदिर नाही आहे की नाही. युधिष्ठिर केवढा मोठा होता, भीष्म केवढे मोठे होते, त्यांचे एक साधं दगडसुद्धा नाही त्यांच्या नावाने, आहे की नाही. फक्त उपासना केली जाते, कोणाची? परमेश्वराची. अवतार घेऊन येतात परब्रह्म. म्हणून श्रीरामकृष्ण, म्हणूनच युगी युगी लोकशिक्षेस्तव स्वयं भगवान
गुरुरूपाने अवतीर्ण होत असतात. सच्चिदानंदच गुरु हे वारंवार येतं, कारण महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे की नाही, अतिशय महत्त्वाचं आहे. सच्चिदानंद गुरु म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून म्हणतात की गुरुकडे मनुष्यबुद्धीने बघू नये, कारण काय, ते मनुष्य नसतात की नाही, ते परमतत्व आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी माध्यम असतात की नाही. त्यामुळे ते छोटंसं ईश्वरच करता आणि बाकी सर्व अकर्ते, हा विषय आपण पुढच्या अध्यायात पुन्हा बघूया. आता श्रीरामकृष्ण कप्तानांच्या घरी थांबून केशवचंद्र सेनांच्या कमलकुटीर नामक घरी आले आहेत. हा दुसरा परिच्छेद इथं सुरू होतो. केशवचंद्र सेनाच्या घराचं नाव होतं कमलकुटीर. आणि श्रीरामकृष्ण कलकत्त्यात गेले की बऱ्याचदा गेलेले आहेत, खूपदा नाही पण गेलेले आहेत त्यांच्या घरी. बलराम बोसांच्या घरी बऱ्याचदा गेलेले आहेत, आणि रामचंद्र दत्तांच्या घरी बऱ्याचदा गेलेले आहेत. आणि पुढच्या अध्यायात आपण बघूया, ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या घरी मुद्दामून त्यांना भेटायला गेले होते. खूप मोठे व्यक्ती होते, नावाजलेले व्यक्ती होते, ख्यातीप्राप्त व्यक्ती होते, त्यांच्याकडे गेले. आता ह्या अध्यायामध्ये आपल्याला केशवचंद्र सेनाचं थोडंफार बघायला आपण सुरुवातीपासून बघतो आहे की या ग्रंथामध्ये अनेक व्यक्तींचा आपल्याला परिचय होईल आहे, जे श्रीरामकृष्णांच्या सान्निध्यात आले किंवा ज्यांच्यावर श्रीरामकृष्णांच्या जीवनाचा प्रभाव पडला की नाही. पण प्रत्येकाचा प्रभाव वेगवेगळा आहे. बघा, हा 6व्या अध्यायात केशवचंद्र सेन आहे आणि 7व्या अध्यायामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर आहे की नाही. केशवचंद्र सेन पण खूप नामांकित व्यक्ती आहेत, आणि तसेच ईश्वरचंद्र विद्यासागर पण खूप ख्यातीप्राप्त व्यक्ती आहेत. पण दोघांमध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. दोघांचाही श्रीरामकृष्णाशी संबंध आला, पण खूप फरक आहे. तो फरक आपल्याला जाणवतो की नाही. आता मास्तर महाशय आहे की आपण कशाला गिरीशचंद्र घोषांचं उदाहरण घेऊया की नाही. ते खूप ख्यातीप्राप्त व्यक्ती होते की नाही. त्यांचं वय झालेलं होतं, तेही साधारणतः ह्या लोकांच्या वयाचेच असतील, 2-4 वर्ष इकडे तिकडे असतील. परंतु ते श्रीरामकृष्णांकडे आले, त्यांच्यात बरेच दुर्गुण होते. आपण ज्याला म्हणूया ते साधुवृत्तीचे नव्हते की नाही. धर्माशीवर त्यांचा काही जास्त काही संबंध नव्हता. नाटक वगैरे करत बसायचे आणि बरेच दुर्गुण होते, पिणं वगैरे सगळंच होतं. म्हणजे ते काही असे धर्म वगैरे काही नव्हते. आता पण केशवचंद्र सेन म्हणजे कसे आहेत, केशवचंद्र सेन हे ब्राह्म समाजाचे खूप एक अध्वर्यू आहेत की नाही. नंतर तो समाजाचे 2 भाग झाले, पण हे प्रसिद्ध व्यक्ती आहे, खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत. श्रीरामकृष्ण म्हणतात ते केशवचंद्र सेन किती मोठे आहेत. ते तिथे गेले होते, कुठे विलायतीत गेले होते, तिला भेटले होते, ते राणीला भेटले होते वगैरे वगैरे. माझ्याकडे कोणीच येत नाही असं म्हणतात आहे की नाही. बघा, त्यांच्याकडे किती लोक, माझ्याकडे किती काहीच लोक येत नाही. मग ते मास्तर महाशय म्हणतात की हां, त्यांच्याकडे जातात, तुमच्याकडे कमी आहेत लोक. म्हणजे श्रीरामकृष्ण चिंता वाटते बघा की आपल्याकडे लोक येत नाही, त्यांच्याकडे किती जातात लोक. मग मास्तर महाशय म्हणतात ते जातात, सगळे असे प्रापंचिक लोकच जातात आहे की नाही. खऱ्या धर्माची ज्यांना हे आहे की नाही, तेच लोक इकडे येतात, ते लोक तिकडे जात नाही. म्हणजे हा फरक आहे. हाच फरक आपण इथे बघतो की नाही. म्हणजे केशवचंद्र सेनांकडे चा संबंध आणि विद्यासागरांचा संबंध आपण कसा आहे बघूया की नाही. केशवचंद्र सेन एका मोठ्या संस्थेचे एक प्रमुख जवळपास आहे की नाही. त्यांनी स्थापना नाही केली, परंतु त्या वेळेचे ते एक मोठे नेते आहेत. आणि श्रीरामकृष्णांचा त्यांचा संबंध आला. श्रीरामकृष्ण गेले होते त्यांच्याकडे, आणि ते पुढेही बघू आपण की श्रीरामकृष्णांनी म्हटलं की यांची शेपटी गळून पडलेली आहे. सगळे लोक हसायला लागले. त्यांना वाटतं की श्रीरामकृष्ण काहीतरी बोलतात आहे, काहीतरी निरर्थक काहीतरी बोलतात आहे की नाही. आता माणसाला कधी शेपटी असते काय आहे की नाही. त्यांची शेपटी गळून पडली म्हणजे काय, त्यांना अर्थ समजला नाही. मग श्रीरामकृष्णांनी समजून सांगितलं की बेडूक असतो, जो पण त्याची शेपटी असते तो पण तो पाण्यातच राहू शकतो. ते शेपटी गळली की तो पाण्यातही राहू शकतो
आणि जमिनीवर पण राहू शकतो. त्याला पाण्यात पण पोहता येते, पाण्यातही श्वास घेता येतो आणि जमिनीवर पण श्वास घेता येतो की नाही. म्हणून केशवचंद्र सेन कसे आहेत, ते संसारातही राहू शकतात आणि देवातही राहू शकतात. याचा अर्थ काय, त्यांचं मन देवाकडे आहे की नाही. ईश्वरचंद्र विद्यासागर ते पण खूप विद्वान आहे, खूप धार्मिक आहे. पण हा जो भाग आहे देवाची भक्ती आहे ना, हा वेगळा विषय आहे. वैराग्य, हे वैराग्य आपल्याला थोडंफार केशवचंद्र सेनांच्या जीवनात दिसेल, थोडं बरं आहे की नाही. गिरीशचंद्र घोषाल आपण उदाहरण पण घेतो बघते. गिरीशचंद्र घोषालच्या वैराग्य नावाची गोष्टच नव्हती आहे की नाही. अगदी दुसरं टोक होतं. सगळे काय दुर्गुण, ते म्हणायचे की मी इतकं दुर्गुण आहेत की विचारू नका नाही. दारूच्या बाटल्या एकावर ठेवता आकाशाला पोचतील वगैरे वगैरे. इतके दुर्गुण आहेत आणि त्याला त्याची जाणीव आहे. पण एक भक्तिर्विशिष्यते आहे की नाही. अपि चेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजनं संतरिष्यसि आहे की नाही. पापाचे मधले जरी चढले असले तरी ज्ञानाच्या प्रभावाने ते भस्मसात कुरुते तथा, सगळे पाप भस्मसात होऊन जातात. हा फरक आहे की नाही. अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. गिरीशचंद्र घोष ठाकूरांचे एकदम अनन्य भाग, अनन्य भक्ती त्यांना प्राप्त झाली की नाही. इतकी झाले की त्यांनी सगळं सोपवून दिलं. कृपा ही केवलम आहे की नाही. त्याला म्हणतात अहंकाराचा त्याग की नाही. माझ्या मनात जी वृत्ती उठेल की नाही, ती अहंकाराला धरू नये की शरणागतीला धरू नये की नाही. ते म्हणतात अशी साधना करणं तर फार सोपी आहे, जी आपण करण्याचा प्रयत्न करतो. पण हे सतत बघणं मनाकडे की अरे ही माझ्या अहंकाराला धरून करतो आहे, मला दुःख झालं, मला दुःख कसं होणार आहे. कारण दुःख कुठे होतं, अंतःकरणात होतं. ते अंतःकरणात मी देऊन टाकलं, सोपवून दिलं आहे. मी पॉवर ऑफ अटर्नी देऊन टाकले, आता मला दुःख करण्याचा काय अधिकार आहे. आता इतकं सूक्ष्मपणे ते म्हणजे माझी साधना कधी संपतच नाही, 24 तास चालू असते. आणि मला वाटलं की मी ठाकूरांना हे देऊन टाकलं, वकीलपत्र देऊन टाकलं की माझी साधना झाली, ते मोकळा झालो, निश्चिंत झालो. पण ते उलटच झालं काहीतरी असं की नाही. ते त्यांना समजलं. म्हणजे पण आता इथे केशवचंद्र सेन पण आलेत. ते स्वतः यायचे की नाही, श्रीरामकृष्ण इथे जायचे. ते दल बदल घेऊन, टाळा मृदंग घेऊन सगळं वाजत गाजत यायची, झेंडे बिंडे घेऊन दक्षिणेश्वरी ठाकूरांना भेटायला आहे की नाही, वगैरे वगैरे प्रसंगाला पुढे आपण बघूया. पण इतकं होऊनसुद्धा किती फरक पडला आहे की नाही. श्रीरामकृष्णावर खूप प्रेम करायचे, श्रीरामकृष्ण त्यांच्यावर खूप प्रेम करायचे आणि ते पण खूप प्रेम करायचे. केशवचंद्र सेन पण ठाकूरांवर प्रेम करायचे. एकदा आजारी पडले याच्यात आहे, त्यांनी देवाला गुळ खोबरं कबूल केलं होतं. म्हणजे इतकं प्रेम होतं. आणि ते जेव्हा गेले केशवचंद्र सेन, त्यावेळी अगदी काही दिवस 2-3 दिवस उठू शकले नाही काही नाही. इतकं प्रेम होतं त्यांचं. कारण काय, ते काही गिरीशचंद्र घोष नव्हते, ते काही नरेंद्र नव्हते की नाही, किंवा ते काही राखाल नव्हते की नाही, किंवा आपण बलराम बोस नव्हते असं म्हणूया की नाही. परंतु त्यांची भक्ती होती, वैराग्य होतं, ज्ञान, काही ना काहीतरी चांगले गुण होते. आणि श्रीरामकृष्ण जिथे ते थोडंफार जरी दिसेल, अगदी बीजरूपात का होईना दिसलं तरी श्रीरामकृष्ण त्याची कदर करत असत की नाही. त्याची कदर मुद्दामून त्या माणसाला भेटायला जात असत. आणि म्हणून मुद्दामून ईश्वरचंद्र विद्यासागरांना ते भेटायला गेले होते. पण आपल्याला दिसतं की जो बदल व्हायला पाहिजे, जो प्रभाव पडायला पाहिजे, ज्याच्यामुळे जीवन पूर्ण बदलून जायला पाहिजे, तसं काही ते झालं नाही. तर आपण आता इथे याच्यामध्ये केशवचंद्रांच्या सेनांवर किती प्रभाव पडला होता, आपण 1-2 फक्त मुद्दे बघूया इथे. याच्यामध्ये श्रीरामकृष्णांच्या उपदेशाचा एक गोषवारा आलेला आहे थोडासा, आपण तो काही बघणार नाही. याचं कारण आपण वचनामध्ये पुढे पुढे बघणारच आहोत. त्याच्यामुळे इथे जो त्यांनी मास्तर महाशयांनी गोषवारा दिला आहे, याच्यामध्ये फक्त 2-3 मुद्दे आपण बघूया. की केशवचंद्र सेन श्रीरामकृष्णांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांच्या जीवनात खूप फरक पडला. आणि त्यांना तिथं खरं म्हणजे एका समाजाचं किंवा एका संप्रदायाचं म्हणूया आपण, त्याला समाज म्हटलं आहे. ब्राह्म समाज म्हणजे ब्राह्म संप्रदाय, प्रार्थना समाज म्हणजे प्रार्थना संप्रदाय, त्याला संप्रदाय म्हणतो आपण. त्याने ते समाज म्हटलेला आहे की नाही.
हा जो संप्रदाय आहे, एका संप्रदायाच्या संपर्कात आल्यानंतर माणसं दुसऱ्या संप्रदायाचं हे नाही करू शकत, ग्रहण नाही करू शकत किंवा त्याला ॲप्रिशिएट करू शकत नाही, मान्य करू शकत नाही. हा मानवी स्वभाव असतो. अर्थात ते कधीकधी तर अगदी कट्टरतेकडे, समतांधतेकडे वळतं, कट्टरतेकडे वळतं आणि असे प्रकार जगभर खूप चालतात, रक्तपात होता. दुसऱ्या संप्रदायाचं मत आपण सहनच करू शकत नाही, इतकी कट्टरता माणसामध्ये निर्माण होते. परंतु केशवचंद्र सेनांचं वैशिष्ट्य हे की ते एका मोठ्या समाजाचे एक मोठे नेते असूनसुद्धा, त्या काळचा ब्रह्मसमाज मोठा होता की नाही, त्याचं नाव खूप होतं, असूनसुद्धा ते श्रीरामकृष्णांना मानू शकले की नाही, त्यांचं मोठं पण मानू शकले. आणि इतकंच नाही तर ते संप्रदायाच्या लोकांना घेऊन दक्षिणेश्वर येत असत. म्हणजे श्रीरामकृष्णांचं मोठेपण त्यांना जाणवलं, हे खरोखरच मोठे आहेत. आता ते किती जाणवलं त्याचे बरेचसे प्रसंग येतील पुढे की नाही, की ते स्वतः यायचे की नाही, श्रीरामकृष्णांचं ते उपदेश घ्यायचे. ते चांदणी आहे, म्हणजे जो पडवी ओसरी आहे, आपण गंगेतून वर येताना ती त्याला म्हणतात चांदणी म्हणतात, ती ओसरी आहे, तिथे सभा व्हायच्या, भजन व्हायचं वगैरे वगैरे प्रसंग आहे. याचा अर्थ असा, ते श्रीरामकृष्ण एकदा त्यांना म्हटलं होतं कशाला घरी जाता, इथंच राहून जा, रात्री कशाला घरी जातात, त्याने निमित्त घरी जावं लागेल आहे की नाही. त्यामुळे त्यांनी त्याची गोष्ट सांगितली की ती मासळी आणि फुलं की नाही, त्याची पण गोष्ट सांगितली की तुम्हाला मासळीच्या टोपलीशिवाय झोप येणार नाही का, असं वगैरे. पण इतकी जवळीक होती केशवचंद्र सेनांची. आणि त्यांनी किती ॲप्रिशिएट केलं. म्हणजे केशवचंद्र सेन नुसतेच काही नेते नव्हते याचे ब्रह्मसभाचे, पण त्यांच्यामध्ये काहीतरी अध्यात्माला देऊन काहीतरी जाणीव होते की नाही. नुसतेच ते विद्वान नव्हते. आपण पुढे बघू, ईश्वरचंद्र विद्यासागर ते खूप विद्वान आहे, प्रकांड पंडित आहे, म्हणजे शास्त्राचे प्रकांड पंडित आहेत आणि धर्माचं आचरण पण करतात. मुख्य म्हणजे ते त्यांच्यामध्ये दया पण, ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणजे दयेचे सागर म्हटलं आहे. त्याची दया पण खूप आहे, लोकांना खूप मदत पण करतात. पण ह्याचा जो बदल व्हायला पाहिजे आहे की नाही, हृदयात बदल पाहिजे, भक्ती वाढवायला पाहिजे, वैराग्य वाढायला पाहिजे, ते मात्र त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही की नाही. ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या जीवनामध्ये आपल्याला ते काही आढळत नाही आहे की नाही. आणि म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात तिथे की सोनं आहे पण सोन्यावर माती झाकली गेली आहे. फार सुंदर लिहिलं आहे की नाही. खूप सुंदर अध्याय आहे. 7वा अध्याय फार छान आहे. म्हणजे वचनामृतातले सगळेच अध्याय फार सुंदर आहेत, पण 7वा अध्याय खूप छान आहे. आपल्याला खूप प्रत्येक अध्याय आपल्याला काहीतरी शिकवतो आहे. तर ते सगळं झाकल्या गेलेलं आहे, हे सगळ्या गोष्टींमुळे झाकलं गेलं आहे. तसं केशवचंद्र सेनांचं नाही आहे की नाही. त्यांना रामकृष्णांविषयी खूप भक्ती आहे की नाही. आणि म्हणून ते लेख लिहित असत इंडियन मिरर वगैरे साप्ताहिकांमध्ये, आणि त्याच्यामध्ये ते वर्तमानपत्रात लिहित असत मिरर नामाचं. इथे याचा उल्लेख मास्तर महाशयांनी केलेला आहे की नाना ठिकाणी श्रीयुत केशवचंद्र सेनांना श्रीरामकृष्ण संभाषणातून नाना प्रकारे उपदेश देत. मी इतकाच जवळचा संबंध होता. बेलघरच्या बगीचातील प्रथम दर्शनानंतर जिथं त्यांनी म्हटलं होतं की त्यांची शेपटी गळून पडली आहे वगैरे, तिथलाच फोटो आहे तो. श्रीरामकृष्ण समाधीत उभे आहे आणि हृदयचंद्र मुखोपाध्याय त्यांचे भाचे त्यांना धरून उभे आहे आणि बाकी लोक बसले आहेत संकीर्तनाच्या ठिकाणी. तर तो फोटो आपण जो बघतो तो तिथलाच आहे. रविवार 28 मार्च 1875च्या मिरर नामक वर्तमानपत्रात त्यांच्या संबंधी जे लिहिले होते त्याचा सारांश असा. तर इथे हा एक मुद्दा आहे की श्रीरामकृष्णांच्यावर श्रीरामकृष्ण त्यांच्यावर कसा प्रभाव पडला होता. एक 5 ओळी आहेत, आपण ते वाचू. काही थोड्या दिवसांपूर्वी दक्षिणेश्वरीतील परमहंस रामकृष्णांच्या दर्शनाचे सद्भाग्य बेलघरच्या बगीचात आम्हास प्राप्त झाले होते. त्यांची प्रगाढता म्हणजे रामकृष्णांची प्रगाढता, अंतरदृष्टी आणि बालक स्वभाव बघून आम्ही मुग्ध झालो आहोत. यांच्या म्हणण्याला अर्थ आहे बरं आहे की नाही. हे कोणी जसे तसे नाही आहेत, हे फार प्रसिद्ध व्यक्ती आहेत. यांच्या प्रत्येक बोलण्याला प्रत्येक विचाराला फार महत्त्व आहे.
ते शांत स्वभावाचे व कोमल प्रकृतीचे असून त्यांना पाहिल्याने असे वाटते की ते सर्वदा योगयुक्त असावेत, की नाही. ते नेहमी योगामध्ये आहे. योगयुक्त म्हणजे देवाशी ते जोडले गेले आहेत, की नाही. नेहमी ब्रह्मचिंतन त्यांचं चालू आहे. ही जाणीव केशवचंद्र सेनांना झाली, की नाही. हा एक मुद्दा झाला की श्रीरामकृष्णांना चपखल नेमक्या शब्दामध्ये त्यांनी त्यांच्या स्वभावाचं, त्यांचं व्यक्तित्वाचं त्यांना कळलं की यांचं व्यक्तित्व कसं आहे. आज दुसरा मुद्दा असा आहे, त्यांच्यातून ते हिंदू धर्माविषयी बोलतात, की नाही. ते हिंदूच होते, ब्रह्मसमाज म्हणजे हिंदूच आहे, पण हिंदूंचे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी नाही काटछाट करून घेतलेल्या, की नाही. जसं आर्य समाज आहे, म्हणजे आर्य संप्रदायाचा आहे तो. दयानंद सरस्वतींनी स्थापन केला, की नाही. प्रत्येक समाजाने काटछाट केली. प्रार्थना समाजाने काटछाट केली, ब्रह्म समाजाने काटछाट केली, की नाही. परमहंस समाज आणखी एक होता, महाराष्ट्रामध्ये काही समाज होते, नंतर आर्य समाजात पंजाबकडे होता. या सगळ्यांनी कसं केलं, हिंदू धर्म त्यांनी सोडलेलं नाही आहे, की नाही. हिंदू धर्माचा त्यांनी तिरस्कार करून सोडलेलं नाही आहे, पण त्यांनी काटछाट केलेली आहे. जसं आता मूर्तीपूजा, आर्य समाजामध्ये मूर्तीपूजेला ते मुळीच मानत नाही आहे. एवढं ठीक आहे ना, आपल्याकडे काही सगळंच काही मूर्तीपूजा नाही आहे, की नाही. बाह्यपूजा धमाधमा उत्तम ब्रह्मसद्भाव म्हटलं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ब्रह्माविषयीचा भाव. ब्रह्म आहे त्याला सर्वात श्रेष्ठ गोष्टी म्हटली आहे. आणि सगळ्यात अधम म्हणजे अधमाधम म्हणजे बाह्यपूजा धमाधमा म्हटलेलं आहे. पण अधमात अधम म्हटल्यानंतरसुद्धा बाह्यपूजा आपल्याकडे आहे, की नाही. आपण की हिंदूंनी काही ते टाळलेलं नाही आहे, टाकून दिलेलं नाही आहे. आता जसं वारकरी संप्रदाय आहे, की नाही, त्याच्यामध्ये बाह्य अवडंबर जास्त नाही आहे, पण तिथे दर्शन आणि संकीर्तन आणि वारी या काही गोष्टी प्रमुख आहेत. पण म्हणून काही त्यांनी हिंदू धर्माचं सगळं स्वीकारलं आहे, मूर्ती स्वीकारली, सगळी स्वीकारलं असं नाही. परंतु काही याच्यामध्ये नाही, मूर्ती नाही जसं आता याची सेमेटिक जातीचे रिलिजन, मूर्ती नाही म्हणजे नाहीच, आहे की नाही. म्हणजे तोडून टाका, मंदिर पाडा, हा जो प्रकार जो आहे कट्टरतेचा जो प्रकार आहे, की नाही. आता आर्य समाज ते काही करणार नाही, कारण काय हिंदू धर्म आहे तो. परंतु त्यांना ती मूर्तीपूजा आवडत नाही. जसं कबीरपंथी आहेत, आहे की नाही. कबीरपंथी हे निर्गुण निराकारपंथी आहेत. ओके, आपल्याकडे सगळे अगदी नास्तिकसुद्धा आपल्याला मान्य आहे. हिंदू धर्माला कोणी म्हटलं की मी नास्तिक आहे, आपण त्याला जाऊन त्याचा गळा पकडणार नाही. ठीक आहे, नास्तिक आहे तर नास्तिक आहे, तुझा प्रश्न आहे तो. हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे की इतकी उदारता ही फक्त हिंदू धर्मामध्ये तुम्हाला दिसून येते. तर दुसरं जे आहे की जसं आपण केशवचंद्र सेनांची जे त्याची नेतृत्व ते ब्रह्मसमाज आहे. हा ब्रह्मसमाजामध्ये मूर्ती नाही आहे, त्यांचं सभागृह आहे, की नाही. तिथे वेदी असते, तिथे प्रवचन चालतं, तिथे उपनिषदांचं गायन चालतं, की नाही. ते सगळं चालतं. पण जिथे मूर्तीपूजा वगैरे वगैरे जे करतं आपण, ज्या भावनेने देवाला तिथे हे करतो, देव प्रत्यक्ष बघतो. आता प्रार्थना म्हणजे तुम्हाला कल्पना करावी लागेल, तुम्हाला मनाला तिथपर्यंत न्यावं लागेल. हे जे डोळे आहेत ना, कान आहेत, डोळे आहेत, की नाही, विशेष करून डोळे आहेत, हे की नाही. डोळ्याने दर्शन करू शकणार नाही आपण, की नाही. जेव्हा आपण डोळ्याने दर्शन करतो त्यावेळी ती गोष्ट कारण डोळे फार महत्त्वाचे आहेत, की नाही. कान पण महत्त्वाचे आहेत, पण डोळे हा इंद्रियाने फार महत्त्वाचं इंद्रिय आहे, डोळे इंद्रिय आहे. म्हणून हिंदू धर्माने तुम्हाला दर्शनासाठी काय दिलं आहे, प्रत्यक्ष डोळे तुम्ही काय पाहावे सुख, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण, काय तुकारामांचा अभंगच आहे तो. हे डोळ्यांना तुम्ही देवाचं मुख पहा, देवांना बघा तुम्ही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. हा एवढा मोठा जो भाग आहे, जर आपण ते मूर्ती धरूया, आपण पूर्णपणे बघून टाकला जातो, आहे की नाही. या डोळ्यांनी, ह्या स्थूल डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष देवाला बघू शकतो, आहे की नाही. हा एवढी मोठी हे हिंदू धर्माने याला मान्य केलं आहे आणि हिंदू धर्माने ते स्वीकारलं आहे. म्हणून आता इथे केशवचंद्र सेन म्हणतात, त्यांना आधी आता रामकृष्णांच्या सान्निध्यात आल्यानंतर, खूप परिचय झाल्यानंतर त्यांना ते जाणवायला लागलं, त्यांना त्यांच्या संप्रदायातली अपूर्णता जाणवायला लागली. आणि म्हणून तर दुसरा मुद्दा हा आहे ते की हिंदू धर्माच्या अगदी सखोल प्रदेशाचा ठाव घेता आल्यास केवढे तरी सौंदर्य, सत्य व साधुता बघाव्यास मिळते असे आता आम्हास वाटू लागले. आता म्हणजे आता, आहे की नाही. का ब्राह्मसमाज सुरू होऊन आधी देवेंद्रनाथ ठाकूरांनी सुरू केला, रवींद्रनाथ ठाकूरांच्या वडिलांनी, आहे की नाही. बराच आधी सुरू झाला आहे.
आणि त्या परंपरेने नेते झालेत केशवचंद्र सेन. पण त्यांना त्यावेळी कळलं नाही, रामकृष्णांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांना आता कळायला लागलं की हिंदू धर्मामध्ये फक्त काही गोंधळच नाही आहे. कारण हे सगळे समाज जे आहेत हे बाह्य धर्मांच्या प्रभावाखाली आहेत. जसे यहुदी धर्म आहे, नंतर ख्रिश्चन धर्म आहे, नंतर इस्लाम धर्म आहे की नाही, यांच्या धर्माच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी काही काही गोष्टी वगळून टाकल्या हिंदू धर्मातल्या. ह्यामुळे आपल्या धर्माला लोक वाईट समजतात. पण श्रीरामकृष्णांनी आपल्या धर्माला लोक काय म्हणतात, आपल्या धर्मातले दोष काय दाखवतो असं म्हणून काही वगळलं नाही की नाही. हे श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य आहे. आणि हे यांना जाणवायला लागलं. कोणाला? केशवचंद्र सेनांना. आणि म्हणतात अगदी सखोल प्रदेशाचा ठाव घेता. याचा अर्थ सगळ्यांनी सखोल प्रदेशाचा ठाव घेतला नाही की नाही. फक्त हिंदू धर्माला वरवर बघितलं आहे. हिंदू धर्मामध्ये काय म्हणतात, सामाजिक काही असतील दोष दिसत असतील किंवा धर्मामध्ये दोष दिसत, ते फक्त वरवर बघितलं आहे, सखोल जाऊन बघितलंच नाही आहे. केशवचंद्र सेन फार विद्वान होते की नाही, अतिशय विद्वान होते आणि अतिशय मोठे व्यक्ती होते. त्यामुळे ते असं म्हणू शकतात की सखोल प्रदेशाचा केवढे तरी सौंदर्य, हिंदू धर्म हा किती सुंदर आहे की नाही. सत्य, तीनच शब्द आपले, सौंदर्य, सत्य व साधुता, किती चांगुल, साधुता म्हणजे चांगुलपणा बघायला मिळतो असे आता आम्हास वाटू लागले आहे. एरवी त्याचं निष्कर्ष त्यांनी काढला आहे. एरवी परमहंस देवांसारखा ईश्वरी भावात तन्मय झालेला योगी पुरुष कसा आढळून येईल. जर हिंदू धर्मात इतके दोष आहेत, ते दाखवले जातात वारंवार, नसलेले असलेले आहे की नाही, तर मग एवढा मोठा माणूस कसा तयार होऊ शकेल आहे की नाही. श्रीरामकृष्ण स्वामीजींनी म्हटलं आहे त्यांच्या व्याख्यानामध्ये की जर मूर्तीपूजेत एवढी जर चूक असेल तर श्रीरामकृष्ण देवसारखा जर माणूस निर्माण होत असेल तर मी म्हणतो की जगभर मूर्तीपूजा होऊ द्या, काहीच त्याच्यात दोष नाही आहे. कारण काय ते म्हणतात, फळावरून वृक्षाची परीक्षा होते. तुम्हाला जेव्हा हे दिसतात, एवढा मोठा परिणाम दिसतो आहे की नाही. हिंदू धर्माचा आज जे आहे, जे लोक हिंदू धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना ह्या गोष्टी विशेष करून जाणवतात. हा दुसरा मुद्दा झाला. आणि हे सगळं इंग्लिशमध्ये, आपण इंग्रजी तर घेत नाही, वाचत नाही आहे, इंग्रजीचं आपण सोडून देतो आहे की नाही. तिसरा मुद्दा यांनी म्हणलेला आहे तो श्रीरामकृष्णांविषयी काय मत आहे यांचं, केशवबाबूंचं, हे जाणण्यासाठी राम मनमोहन ठाकूरांचे जे भक्त होते ते कमलकुटरात गेले होते. आणि त्यांनी विचारलं, कारण एक एवढा मोठा माणूस आहे, त्यांच्या मताला किंमत आहे, जाणून घ्यायची त्यांना उत्कट इच्छा होती. त्यांनी विचारलं, त्यावेळी त्यांनी आपलं मत मांडलं केशवचंद्र सेनानी. आणि तिसरा मुद्दासुद्धा तसाच महत्त्वाचा आहे आधीच्या दोन मुद्द्यासारखा. दक्षिणेश्वरचे परमहंस सामान्य व्यक्ती नव्हेत. आज पृथ्वीच्या पाठीवर दुसरी एवढी मोठी व्यक्ती नाही. ते अत्यंत अपरूप म्हणजे युनिक, एकमेव या अर्थाने आहे की नाही, वेगळ्या, विलक्षण, कॉपी नाही, अत्यंत असाधारण आहेत. त्यांची शक्य तितकी काळजी घ्यावयास हवी. हेळसांड झाल्यास त्यांचे शरीर टिकू शकणार नाही. नंतर की सुंदर म्हणतात बघा, सुंदर मौल्यवान जिन्नस काचेच्या अलमारीत ठेवत असतात आहे की नाही. कारण बाहेर ठेवले ती धूळ लागेल, खराब होईल, दिसायला पाहिजे पण त्याला जपायला पाहिजे आहे की नाही. किती सुंदर मांडलं आहे त्यांनी बघा आहे की नाही. आणखी एक प्रसंग आहे. एकदा श्रीरामकृष्ण कलकत्त्याला आले असताना केशवबाबूंना सुतक होते त्याकाळी. बरं, त्यावेळी सुतक वगैरेला महत्त्व होतं. तरी देखील ते श्रीरामकृष्णांच्या दर्शनासाठी आल्या वाचून राहू शकले नाहीत. ते आलेत, ते म्हणालेत, म्हणजे लोकांनी म्हटलं सुतक कशाला जाता आहे की नाही, कशाला तर, कारण लोक असतात सगळे त्या काळात सुतकाला खूप मानायचे लोक. म्हणजे परमहंसदेव आले आहेत आणि मी जाणार नाही, जरूर जाईन. बघा, त्यांना सुतक वगैरे त्यांनी बाजूला ठेवलं त्यावेळी आहे की नाही. त्याला काही महत्त्व नाही. परमहंसदेव त्यांना मला दर्शन किती महत्त्वाचं आहे. सुतक आहे, खाताना अमळ दूर बसेल म्हणजे झाले. म्हणजे इतकी त्यांच्यामध्ये तो बदल घडून आला आहे की नाही. तर आपण बघत आहोत की केशवचंद्र सेनांमध्ये काय बदल झाला, किती बदल झाला.
आणि त्याच्यापुढे बदल का होऊ शकला नाही. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु एकंदरीत बघताना केशवचंद्र सेनांचं जीवन हे बरंचसं आपल्याला शिकण्यासारखं आहे की नाही. पुष्कळशा गोष्टी ज्यातून शिकण्यासारख्या आहेत की नाही. आणि प्रत्येक व्यक्ती कशी कशी वेगवेगळी आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. पुष्कळशी गोष्टी सिनियर होते, ज्येष्ठ होते आणि मग काही ज्युनियर होते. ज्येष्ठ मंडळीमध्ये काय काय फरक होता, प्रत्येकाचं श्रीरामकृष्ण जोखण्याचं मापदंड वेगवेगळा होता. आपण तो बघण्याचा प्रयत्न करतो की नाही. आणि त्याच्यातूनच अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः, म्हणजे अज्ञानाने ज्ञान कशा प्रकारे झाकलं जातं हे आपण बघण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी दिसतं, काही ठिकाणी कमी दिसतं, काही ठिकाणी जास्ती दिसतं. पुढच्या मंगळवारी सायंकाळी 4:45 वाजता आपण पुन्हा बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं रामकृष्णं शिरसा नमामि.